सिंपल प्रेझेंट टेन्स या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. सर्वांनी आपण दिलेलं रजिस्टर काढायचंय आणि जो काल आपण भाग शिकला त्याच्या पुढे लिहायचं आहे आपल्याला. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपण टेन्सला सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये कॅपिटल ए असं दिलेलं आपण त्या टेन्सच्या यादीमध्ये कॅपिटल ए ला नाव पण दिलेलं आहे, सिंपल टेन्स असं नाव दिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर त्या सिंपल टेन्स मध्ये एकूण 3 उपप्रकार पडतात, हे पण आपण यादीमध्ये सांगितलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे 3 सिंपलचे 3 प्रकार पडतात. हे यादीमध्ये सांगितल्या पद्धतीनं आज त्या 3 काळापैकी पहिला काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पाहत आहोत. तर स्मॉल ए टाका, त्याच्या खाल्ल्या साईडला व्यवस्थित लिहून घ्यायचे, सिंपल प्रेझेंट टेन्स असं व्यवस्थित लिहून घ्या. रजिस्टर मध्ये आपल्या अक्षर सुंदर करायचे, दम्मान व्यवस्थित लिहायचे. आपला क्लास हा ऑफलाईनचा क्लास असल्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला स्टॉप करता येईल, हे लेक्चर स्टॉप करता येईल. तुमची जे काही लेखनाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिता येईल तुमच्या रजिस्टर मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स खाल्ल्या साईडला सूत्र लिहून घ्या, व्यवस्थित सूत्र लिहून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र कसं आहे ते यस प्लस V1 प्लस ओ, यस प्लस V1 प्लस ओ असं आपलं सूत्र आहे. ते सूत्र इनबॉक्स मध्ये ठेवा व्यवस्थित पद्धतीनं. सूत्र इनबॉक्स मध्ये ठेवा. बाळांनो, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स करत असताना सुरुवातीला यस ठेवायचंय, त्याच्यानंतर V1 ठेवायचंय, त्याच्यानंतर ओ ठेवायचंय. आता यस म्हणजे काय, V1 म्हणजे काय आणि ओ म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं अगोदरच्या लेक्चर मध्ये. एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, त्याचं पहिलं रूप. त्याच्यामध्ये आपण आपल्या रजिस्टर मध्ये पाठीमागून शेवटून सेक्शन सी मध्ये आपण V1 V2 V3 V4 चा कॉलम लिहिलेला आहे. पाठीमागं सेक्शन सी मध्ये लिहून घेतलेला आहे. मग V1 मध्ये असेल तर V1 घ्यायचंय, सूत्रामध्ये V2 असेल तर दुसऱ्या कॉलम मधलं घ्यायचंय, V3 असेल तर आपण तिसऱ्या कॉलम मधलं घ्यायचंय आणि V4 जर असेल तर आपल्याला चौथ्या कॉलम मधलं या ठिकाणी V4 घ्यायचं आहे. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, हे आपण पूर्ण एस व्ही ओ म्हणजे काय हे माहिती घेतलेली आहे आणि एचयू म्हणजे काय ही सुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि एचयू ऑलरेडी वरील आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी रचना घेऊ. रचना केवळ आपण फक्त 2च काळाला रचना घेणार आहोत आपण. रचना हे या सूत्राप्रमाणेच रचना असेल. रचना नंबर 1 लिहून घ्या बाळांनो व्यवस्थित, सिंपल प्रेझेंट टेन्स, TENSE टेन्स करीत असताना सुरुवातीस यस म्हणजेच कर्ता, यसचा वापर करून V1 ठेवावेत. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, म्हणजेच आपल्या V1 V2 V3 V4 मधील V1 च्या कॉलम मधल्या V1 ठेवावेत व शेवटी कर्म म्हणजेच ओ वापरावेत. हे झाले आपली रचना. रचना म्हणजेच दिलेले जे काय टेन्सचे जे स्ट्रक्चर आहे, जे सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणेच रचनेची मांडणी करायची असते. त्याच्यामुळं आपण रचना प्रत्येक काळाला देणार नाहीत, फक्त पहिल्या 2 काळासाठीच रचना आपण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही टेन्स आहेत ते व्यवस्थित तुम्हाला समजतील. म्हणून केवळ 2च आपण टेन्सला आपण रचना देणार आहोत. हे झाले रचना. व्यवस्थित लिहून घ्या. आपण टायटल घेतलं,
सूत्र घेतलं, त्या सूत्रावर आधारित रचना पण आपण या ठिकाणी घेतलेली आहे. व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतोय सर्वांनी व्यवस्थित ते लिहून घेतलेले असतील. तर आपण आता एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. I was writing अ बुक. अशा प्रकारचं वाक्य असं गृहीत धरा. म्हणजे बोर्डामध्ये किंवा परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्हाला परीक्षेत हे वाक्य दिलेले आय वॉज रायटिंग अ बुक. आणि बाळाला मग असं म्हणल्याच्या नंतर ना खाल्ल्या साईडला कंसात म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. म्हणजे हे जे काय दिलेलं वाक्य आहे, या दिलेलं वाक्य नेमकं काय करायचं आहे हे खाली किंवा त्याच्या समोर, त्या वाक्याच्या समोर हे त्या ठिकाणी कंसामध्ये दिलेलं असतं. त्याप्रमाणेच त्या वाक्याचा बदल करायचा असतो. तर आता काय म्हणलंय, दिलेलं वाक्य आहे आणि त्याच्या खाल्ल्या साईडला कंसामध्ये इन ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे की त्या वाक्याचं काय करायचं. तर काय करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं, जे की आपण तो काळ शिकत आहोत. तर आता बघूया आपण ते कसं करायचंय ते आपण पाहूया. आता लक्षात ठेवा बाळांनो, एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना दिलेल्या वाक्यातील यस व्ही ओ हे 3 घटक काढण्यासाठी विसरायचं नाही. यस व्ही ओ हे लक्षात ठेवा. एक ट्रिक सांगतो आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला की दिलेल्या एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करत असताना दिलेल्या वाक्यातले यस व्ही ओ, यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, हे 3 घटक काढायचं जेणेकरून तुम्हाला तुमचं वाक्य चुकणार नाही. वाक्य किती जरी त्या परीक्षेमध्ये मोठं वाक्य जर आलं तर तुम्हाला एका काळातील वाक्य दुसऱ्या काळात करण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. म्हणून पहिल्यांदा दिलेल्या वाक्यातील 3 घटक त्या ठिकाणी आपण काढायचं. मग ते 3 घटक कोणते, तर ते आता सांगितल्या पद्धतीनं यस व्ही आणि ओ. बरोबर आहे. यस व्ही ओ. यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता बाळांनो आपल्याला यस व्ही ओ तर काढायचे. या दिलेल्या वाक्यामध्ये ते 3ही घटक आहेत. यस व्ही ओ ही 3ही घटक आहेत. पण आता काढायचं ते कसं काढायचं तर पाहूया आपण. आता बाळांनो यस व्ही ओ काढण्यासाठी काय करायचंय आपण की ह्या एचयू कडे जायचंय. एचयू कोणते एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्या एवढ्यापैकी वाक्यात कोणतं आहे अगोदर पाहायचं आपण. आता कोणतं आहे मग याच्यामध्ये जर आपण पाहिलो तर वॉज या वाक्यात वॉज WAS तर या ठिकाणी वॉज आहे. त्या एचवीला राऊंड मारा व्यवस्थित. एचवीला राऊंड मारल्याच्या नंतर त्या एचवीच्या अलीकड 1, 2, 3 किती का शब्द असेनात त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचं आणि त्याला यस असं नाव द्यायचं. पहिला घटक आपला यस निघाला. आता काय करायचंय, व्ही काढायचे. आपल्याला काय करायचंय, व्ही काढायचे. आता व्ही काढत असताना काय करायचंय, हे जे एचवीला आपण जे राऊंड मारलेलं आहे त्याच्या पलीकड एक शब्द, एका शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं. आपला व्ही पण अशा पद्धतीने निघालं. आता राहिलं काय ओ. आता ओ कसं करायचं, मग ह्या व्हीच्या पुढं जेवढे काही शब्द असतील त्या सर्वच शब्दांना अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आता आपलं ओ पण निघालंय. बघा ना आपलं काय टार्गेट काय होतं, पहिल्यांदा आपलं दिलेल्या वाक्यातील यस व्ही ओ हे 3 घटक काढणं आपल्याला आवश्यक होतं. आपण 3ही घटक काढलं. कसं काढलं, हे काय एचवी आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, हॅड जे आहेत तेवढ्यापैकी जे आहे त्याला राऊंड मारला. वॉज आणि वॉजला राऊंड मारला. त्याच्या अलीकडे यस, त्याच्या पलीकडे एक शब्द व्ही, व्हीच्या पलीकडे ओ, असं यस व्ही ओ आपण काढलं. आता यस व्ही ओ काढल्याच्या नंतर काय करायचं, ते सूत्रामध्ये ठेवून टाकायचं. आपण सूत्रामध्ये ठेवून टाकायचं आपण
तर पाहूया आपण सूत्रामध्ये, लक्ष द्या इकडे आता. हा, लक्ष द्या, उत्तर कसं होईल बघा आपण आपलं या ठिकाणी. तर सुरुवातीला काय इथे लक्षात द्या, इकडे काय सुरुवातीला यस आहे. यस कोणतं आहे मग आपलं आय, म्हणून आय घेतलं. आय घ्या व्यवस्थित लिहून, आय घेतलं. त्याच्यानंतर काय करायचंय, या ठिकाणी V1 म्हटलेलं आहे. आता V1 कसं घ्यायचं मग बाळांनो आपण, तर आपल्या ग्रामरच्या रजिस्टर मध्ये सी सेक्शन मध्ये शेवटी V1 V2 V3 4 चा कॉलम दिलेला आहे. आणि इथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, तुम्हाला V1 V2 V3 4 चा कॉलम त्या ठिकाणी तो कुठं आहे आणि कसं पाहायचंय हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. हो का, हा वर्ब, हो का बाळांनो, या ठिकाणी V1 चा कॉलम, हो काय V2 म्हणजे V2 चा कॉलम, हो काय V3 म्हणजे V3 चा कॉलम, हो काय V4 म्हणजे V4 चा कॉलम. जर सूत्रामध्ये V1 जर आलं तर या कॉलम मधलं घ्यायचे, आणि जर सूत्रामध्ये V2 जर आलं तर या दुसऱ्या कॉलम मधलं घ्यायचे, आणि जर आपल्या सूत्रामध्ये V3 आलं तर या तिसऱ्या कॉलम मधील आपला वर्ब घ्यायचे. आणि ज्या वेळेस आपल्या सूत्रामध्ये V4 येईल त्यावेळेस आपण चौथ्या कॉलम मधील त्या ठिकाणी V घ्यायचं आहे. आता आपल्या सूत्रामध्ये V1 होतं, आणि V1 असताना त्या ठिकाणी वाक्यामध्ये जर पाहिलं तर वाक्यामध्ये कोणतं आपल्याला वर्ब त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रायटिंग हा शब्द वापरलेला आहे. मग रायटिंग पाहूया आपण, ती कुठे वापरलं गेलं आपल्या V1 V4 च्या कॉलम मध्ये. तर आपण जर पाहिलो तर V4 रायटिंग या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे, या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, V1 घ्यायचंय, मग सरळ त्याला येण्याचं V4 मध्ये आहे, सरळ आणलं V1 मध्ये, बरोबर आहे, हो का V1 चा कॉलम बरोबर आहे, म्हणजेच राईट आहे, WRITE. मग आपण काय करायचं, त्या ठिकाणी V1 राईट आहे म्हणून आपण त्या ठिकाणी राईट घ्यायचं बाळांनो. काय घ्यायचं, राईट घ्यायचं. तर आपण राईट घेतलं, WRITE राईट घेतलं. त्याच्यानंतर काय पुढे आता ओ घ्यायचंय. ओ कोणतं आहे मग आपलं, अ बुक आहे म्हणून अ बुक घेतलं आपण. अशा प्रकारचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य तयार झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण, आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण, आणखीन एक पाहूया आपण. बघा, लक्ष द्या. They have gone to पुणे. They have gone to पुणे अशा प्रकारचं वाक्य आहे. They have gone to पुणे अशा प्रकारचं वाक्य. याचं सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स करायला सांगितलं असं गृहीत धरू आपण. कोणतं काय, सिंपल प्रेझेंट टेन्स करायला सांगितलेलं आहे असं आपण गृहीत धरूया आपण. मग या ठिकाणी काय करायचं, आता सांगितल्या पद्धतीनं दिल्या वाक्यातले एसईओ करा. दिल्या वाक्यात काय करायचं, एसईओ करायचे आपल्याला. एसईओ करत असताना कुठे जातो आपण, एचयू कर. एचयू कोणते कोणते आहेत, एन, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्यात, ह्यात. आता मी एवढ्यापैकी एचयू जर पाहिलं तर का ह्याव आहे, ह्याव या ठिकाणी ह्याव दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे, म्हणून आपण त्या एचला रॉन मारलं. ह्याव ओके या ठिकाणी आहे, जे आहे त्याला रॉन मारलं. त्याच्या अलीकडे किती का शब्द असतात, त्या सर्व शब्दाला इथे एकच शब्द आहे, मी त्याला अंडरलाईन मारला आपण आणि त्याला यस यस असं नाव दिलं, आपलं यस निघालं. आता काय राहिलं, व्ही. मग त्या एचच्या पुढे एक शब्दाला काय करतो आपण, अंडरलाईन मारतो आणि अंडरलाईन मारून त्याला काय नाव देतो आपण बाळांनो, व्ही. व्ही पण आपला निघालं या ठिकाणी. राहिले काय आता ओ. या व्हीच्या पुढे जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं, आपलं ओ पण निघालं. पहिली स्टेप संपली. SVO काढण्याची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. कुठल्या प्रकारचं कन्फ्युज मी तुम्हाला केलेलं नाही. तर आता SVO काढल्याच्या नंतर ना तर बेटा काय करायचं मग आपण, तर ते SVO काढलेलं ना आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवून टाकायचंय. आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवून टाकायचंय. बोला, सुरुवातीला काय येतं आपल्या सूत्रात, यस. यस कोणतं आहे मग आपलं, दे, म्हणून दे घेतला आपण. त्याच्यानंतर काय येतं, V1 आहे. V1 कोणतं आहे मग आपल्या या ठिकाणी गॉन आहे. गॉन हे V3 मध्ये असणार आहे नक्कीच. तर पाहूया आपण, कारण आपला V1 V2 V3 4 कॉलम. तर बघा नका इथे या ठिकाणी गॉन आहे, तर पाहिलं आपण एक नंबरलाच आहे इथे. हे सिरियल नंबर आपलं V1 V2 V3 4 चा सिरियल नंबर 1 मध्ये आहे आणि तो कुठं आहे, V3 मध्ये आहे. मात्र V3 कुठं आणायचं, V3 चं कुठं आणायचं, तर V1 मध्ये आणायचंय.
सरळ आणि त्याला V1 चा कॉलम म्हणतो का? V1 चा कॉलम पहिला कॉलम गो आहे, बरोबर आहे. मग चला ते लिहून घ्या तिकडे आपण गो, त्याचं V1 गो आहे म्हणून, बरोबर आहे. म्हणून आपण गो घेतले या ठिकाणी. झालं, V1 चा प्रश्न मिटला. आता पुढे ओ आहे. ओ कोणता आहे मग आपला? टू पुणे, म्हणून टू पुणे. अशा प्रकारे झालं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं. एकदम सोपी पद्धत आहे ना. हा, मग आता व्यवस्थित लिहून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करत चला. हे झालं, आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे व्यवस्थित समजलं असेल तर आपण या काळाची टीप आपण व्यवस्थित, आता या काळामध्ये मला एक टीप लागू आहे. मग तुम्ही म्हणसाल टीप अगोदर द्यायला पाहिजे होतं, तर नाही बेटा. तर काय आहे की काही कर्त्याला टीप आहे, काही कर्त्याला टीप नाही. मग टीप कोणती आहे ते पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. तर मला टीप लिहून घ्या, व्यवस्थित टीप लिहून घ्या. व्यवस्थित टीप लिहून घ्या. सूत्र आहे आपलं S प्लस V1 प्लस O असं सूत्र आहे ना. आपण त्याला ब्रॅकेट मध्ये पण ठेवलेलं आहे. टीप मध्ये S प्लस सूत्र कसं वळवणं आपलं? S प्लस V1 प्लस O असं आपलं या ठिकाणी सूत्र आहे, बरोबर आहे. आता टीप मग काय त्याची? तर आपण टीपची माहिती घेऊया. आपण टीप जर वाक्यात करता डॅश म्हणजे करता म्हणजे काय? यस, ही, सी, इट किंवा एकवचनी नाव असल्यास येणाऱ्या V1 ला यस किंवा ES प्रत्यय लागतो. आता काय म्हणलं, जर करताना ही, सी, इट, काय म्हणलं या ठिकाणी लक्षात ठेवा. ही, सी, इट एवढ्या कर्ते जर असतील तरच टीप लागू, अन्यथा नाही. आणि त्यासोबत एकवचनी नाव सुद्धा असेल तर, कुठलंही म्हणजे तुमचं माझं कुठलं जरी एक एकवचनी नाव जर असेल तर टीप लागू होते त्या ठिकाणी, अन्यथा नाही. बरोबर आहे, समजतं का तुम्हाला? या ठिकाणी बघा काय, ज्या वेळेस करता ही, सी, इट किंवा कोणते एकवचनी नाव जर असेल तर टीप लागू. मग टीप मध्ये काय म्हणलेलं आहे? ज्या वेळेस आपण V1 वापरतो ना, हे V1 वापरतो ना, त्या V1 ला काय करायचंय? एकतरी या ठिकाणी S चा वापर करायचंय किंवा काय करायचंय? ES चा वापर करायचंय, बरोबर आहे. मग नेमकं आता प्रश्न पडला आपलं S कधी वापरायचंय आणि ES कधी वापरायचंय. तर त्याच्यासाठी खाली व्यवस्थित परत लिहून घ्या. ज्या V1 च्या शेवटी डॅश करा. ज्या V1 च्या शेवटी डॅश नंबर 1 यस, SH, CH, O, X पैकी असल्यास त्यावेळेस काय घेत, त्याला काय लावायचं? त्यावेळेस ES लावा. आणि नंबर 2 मध्ये इतर असल्यास डॅश ES. समजतं हे तुम्हाला? ज्या वेळेस टीप लागू किंवा जर करता यसच्या ठिकाणी ही, सी, इट किंवा एकवचनी नाव असेल तर येणाऱ्या V1 ला यस किंवा ES प्रत्यय लागतो आपल्याला. मग यस कधी लागणार? ES कधी लागणार? ज्या V1 च्या शेवटी बोलतोय, V1 च्या शेवटी यस, SH, CH, O, X एवढ्यापैकी जर असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचंय? काय लावायचं? त्याला
ES लावायचे. लक्षात ठेवा, काय लावायचं? ES लावायचे. किंवा जर V1च्या शेवटी एवढ्यापैकी असेल तर. आणि इतरचा अर्थ काय? मग नेमकं इतरचा अर्थ काय? की एवढे सोडून त्या V1च्या शेवटी काही का असणार, त्यावेळेस काय लावायचं? मग फक्त यस लावायचे. तर पाहूया एक एक्झाम्पल पाहूया आपण त्या संदर्भात. एक एक्झाम्पल पाहू आपण. बघा इथे जर एक्झाम्पल जर घेतलं आपण तर ही वॉज गोइंग टू लातूर असं वाक्य आहे. ही वॉज गोइंग टू लातूर. बरोबर आहे. काढा आपण म्हटल्याप्रमाणे एसईओ काढा. एसईओ करत असताना करू जातो आपण एचयू कडे. एचयू कोणते? एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्याज, ह्याड. बाळांनो या ठिकाणी एचयू कोणतं आहे? एचयू वॉज आहे. एचयूला राऊंड मारा. त्याच्या अलीकडे जे असते ती यस. यस निघाला आपलं. आता पुढे व्ही आहे. या एचयूच्या पुढे एक शब्द त्याला अंडरलाईन मारा, त्याला व्ही असं नाव द्या. व्ही पण निघालं. पुढे ओ आहे. आता त्या व्हीच्या पुढे जेवढे काही शब्द आहेत त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. पाहिजे होतं आपल्याला SVO आपण म्हटल्याप्रमाणे काढलं. आता बघा SVO ना या सूत्रात दिलेल्या सूत्रात आपल्याला ठेवून टाकायचं आहे. तर बघूया, पाहूया आपण कशा प्रकारचं ते आपल्याला वाक्य बनेल. बरोबर आहे. पाहूया आपण. आता बघा सुरुवातीला काय इथं यस कोणतं आहे आपलं? ही. म्हणून ही घेतलं. अगोदर टिपकडे लक्ष देऊ नका, सरळ करू आपण, नंतर टिपकडे लक्ष देऊ आपण. हा त्याच्यानंतर काय बाळांनो इथं V1. V1 कोणतं आहे? गोईंग. आता गोईंग जर पाहिलं तर आपल्याला V1, V2, V3, V4 या कॉलम मध्ये पहिल्याच नंबरला गोईंग आहे. अवका पहा या ठिकाणी पहिल्याच नंबरला आहे. या ठिकाणी अवका गोईंग आहे ना, गोईंग. हा आता याला कुठं आणायचं आपल्याला? V1 मध्ये आणायचे. V1चा कॉलम म्हणजे काय? मग इथं GO गो आहे. बरोबर आहे. मग त्याला घ्या तिथं, मग गो घ्या. हा तर आपण गो घेतलं आहे ना. हा आता पुढे मग काय घ्यायचंय? V1चा प्रश्न मिटला. पुढे काय? ओ का कोणत्या बाळांनो या ठिकाणी? टू लातूर. म्हणून टू लातूर हे आपण घेतलं. कसं घेतलं? आपल्या सूत्राप्रमाणे वाक्य आलं, पण टीप नुसार वाक्य मिस्टेक झालं. ती कसं ते पाहूया आपण. बघा बाळांनो यस या ठिकाणी यसच्या ठिकाणी कोणतं आहे? ही आहे. मग पहा बरं एवढ्यापैकी आहे का? नक्कीच आहे का ही? म्हणून टीप लागू झाली. मग टीप मध्ये काय म्हणले की V1 ला येणाऱ्या V1 ला म्हणजे V1 आपला गो आहे ना, गो आहे V1. बरोबर आहे. हा गो हा V1 आहे आपला. मग V1 ला काय लागणार आहे? एक तरी यस लागणार आहे किंवा ES लागणार आहे. मग आता यस लागेल का ES लागेल? तर बाळांनो मग ह्याच्या शेवटी काय इथं ओ आहे ना, GO गो शेवटी काय? ओ आहे. मग एवढ्यापैकी आहे का? तर नक्कीच का या ठिकाणी ओ आहे. मग एवढ्यापैकी असेल तर त्याला काय लागणार? ES लागणार. म्हणून ES लावला आपण. आता टीप नुसार वाक्य करेक्ट झालं. सर्वांना मला वाटतंय टीप समजलेली असेल. तर आता आणखीन एक वाक्य घेऊया बरं आपण. आणखीन एक वाक्य घेऊ आपण. आणखीन एक वाक्य घेऊ आपण. पहा सी ह्यार रिटर्न द बुक. सी हॅड रिटर्न द बुक असं वाक्य आहे. आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स करायचे. एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना किती घडे करायचे असतात? 3. SVO. SVO करत असताना HU कडे HV ह्याड आहे का? अहो का इथं ह्याड आहे ना, ह्याड. म्हणजे HU ला राऊंड मारलं. त्याच्या अलीकड यस, त्याच्या पलीकडे एक शब्द व्हीच्या पलीकड ओ. SVO पाहिजे होतं, SVO निघालं. चला आपण सूत्रात ठेवूया त्याला. हा तर सूत्रात ठेवत असताना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला काय? यस कोणता आहे? सी. म्हणून सी घेतलं. व्यवस्थित लिहून घ्या सी. त्याच्यानंतर काय बघा इथं V1 आहे. व्ही कोणता आहे आपला? रिटर्न आहे. मग पाहूया आपण तिकडे V1, V2, V3, चा कॉलम काढा तुमचं सेक्शन सी. V1, V2, V3, चा कॉलम दिलेलं हो का? रिटर्न आहे बाळांनो या ठिकाणी. कोणतं आहे आपलं रिटर्न? हो का या ठिकाणी आहे रिटर्न. बरोबर आहे. बरोबर आहे. या ठिकाणी रिटर्न. बरोबर आहे का? चेक करा व्यवस्थित. रिटर्न
रिटर्न आहे का या ठिकाणी, बरोबर आहे. तर आता त्याला काय करून आणायचं, V1 च्या कॉलम मध्ये आणायचं. V1 मध्ये काय WRITE है ना, WRITE लक्षात ठेवा आणि मग लगेच लिहून घ्या तिकडं राईट, WRITE लगेच लिहून घ्या इथं WRITE राईट. टिपचा लक्षात आताच घेऊ नका, पुढे पूर्ण वाक्य होऊ द्या. हा आता V1 घ्यायचं होतं, V1 झालं आपला ओ आहे, ओ घ्यायचे. ओ कोणता इथं, द बुक, म्हणून द बुक घेतलं आपण. सूत्रानुसार वाक्य करेक्ट आलं, परंतु टिपनुसार वाक्य मिस्टेक झालं का, कारण दिला जो काही करताय आपला, बरोबर आहे सी, तर सांगितलं पहिला ही सी इथपैकी सी आहे, टिप लागू झाली. टिप मध्ये काय म्हणले, V1 ला यस किंवा एस प्रत्यय लागतोय. V1 कोणता आपला राईट, राईटला एक तरी काय लागेल, V1 किंवा यस किंवा एस लागेल. मग बघा काही तर शेवटी ई आहे, शेवटी ई आहे. मग शेवटी काय यस, यस यस सी एच ओ, बरोबर आहे. शेवटी यस यस एच सी एच ओ एक्स जर असेल तर त्याला एस लागतंय. मग शेवटी काय बघा इथं ई आहे. एवढ्यापैकी आहे का, म्हणजे काय एवढ्यापैकी आहे का, एवढ्यापैकी आहे का, नाही. मग एसचा प्रश्न मिटला, फक्त राहिलं काय इथं यस राहिलं, म्हणून यस घेतलं. वाक्य करेक्ट आलं आपलं. अपेक्षा आहे सर्वांना हा सिंपल प्रेझेंट टेन्स समजलेला असेल. काही जर अडचण असेल तर डाऊट सेक्शन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून सेंड करायचं आहे. थँक्यू.